हल 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 हल
ची हल हल ची गुरु ओके करण्या रसिक सेवा दिला भगवंता देवा ध्यास मनी हेच घडू दे माय बाप माहुली तिचा भूमीवर स्वर गीता माहुली तिचा भूमीवर स्वर या विश्वाचा तारणहार आपला श्री गणरायाला वंदन करतो. तनेची देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. माझं ग्रामदैवत आणि केदारी आई जुगाई देवी तिच्या चरणी वंदन करू. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी मित्रांनो कोकणची लोककला शक्तीपुरा या कार्यक्रमाचे आयोजन सुनील दादा रावल सहकारी संतोष आंबेकर आज या ठिकाणी मित्रांनो ही कोकणची लोककला जोपासत असताना माझा ढोलकीपट्टू साहित्यकर रिक्षा मास्टर गुरुनाथ आमस्कर पॅड मास्टर वेदांत जाधव रितेश चव्हाण सावंत दादा राजू दादा पड्याल शाखा गणेश मुक्त कलापदा गुजरात आज या ठिकाणी
या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय ज्या लोक कलाकारांना, लोक कलावंताला, लोकशाहीरांना सदैव पाठिंबा देणारे दिनेशदादा कोळवटकर साहेब, त्याचप्रमाणे तुळ्यांचे शाहीर, एक बुलंद आवाजाचा शाहीर संजय गराडे गोवा, वाचक संदीप सावंत गोवा, शिवम मांडल आणि ओंकार पड्याल यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो. वेळअभावी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे, त्यातलं सहकार्य असू द्या असं अपेक्षित आहे. मित्रांनो, शक्तीपुऱ्याची जुगलबंदी म्हटलं की प्रतिस्पर्धी शाहीर आली. आमचे प्रतिस्पर्धी शाहीर बुवा राजेशजी निकम, त्यांचे गुरुवर्य विजय निकम बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो. म्हणायचे मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, या मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, रसिक देवा तुमचा आशीर्वाद हवा, हे रसिक देवा, रसिक देवा. रसिक देवा, 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 रसिक देवा. मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा, मित्र बंधू प्रेमाचा जीवीचा जीवा.
सपना रसिक देवा बोल श्री गणपती गजानन महाराज निरवळनाथ महाराज सुगाय देवी माते अखंड हरदा सोयीचा विजय असो असो बाबरंगले घराण्याचा असो असो एक बोलतो रे वारे गणपती बाप्पा ओरिया धन्यवाद मित्रांनो. आलेलं पारितोषिक असं आहे. आदरणीय आमचे मित्र शुभम योगेश नवेले रसिक जनो मोठा कार्यक्रम असला तरी सोडत नाही, गावी असला तरी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे मित्र आमचे बंधू चंद्रकांतजी श्रीपत भोड गाव राजापूर आणि आशिष बेरडे दादांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फरमाईश या ठिकाणी लवकर यावे गणराज नक्कीच. त्याचप्रमाणे मनोहरजी रावणम दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक. वैद्यजी चव्हाण यांच्याकडून 201 रुपये. तुझी आणि माझी प्रीती नराळी ही गवळण झाली पाहिजे. उशीर झालाय पण नक्कीच अंतर एक एक कमी करू करण्याचं. हा आता गण काही जमिनीमुळे नाही ना, नक्की ना, घाबरायचं नाही बाबा. हा बुवाने सांगितलंय म्हणून गेले की बुवानी म्हणजे परवाच मेच्या सीझनचा पहिला कार्यक्रम बुवा सोबत झाला माझा पासलमध्ये. त्यावेळेस म्हटलं होतं की बुवा शिळे जे खाता ना, म्हणजे काल जी वारी झालेलं दुसऱ्या गावात गेल्यानंतर लोकांना माहिती आहे काल काय तिकडे झकमारी केली होती आपण नाही ना. त्या उद्देशानं मी म्हटलं होतं बुवा ना की बुवा जे आज मी वारी करतोय काय घ्यायचं तेवढं लिहून घ्या, उद्या मुंबईत शिवाय तुमचा नाही माझा. पण पलटवार त्याला नक्कीच. पण बुवा गरबाट काय बोललेलंच नाही.
तिकडे दिसतात दांडा काढूनच व्हायचं म्हणून बुवा म्हटलं अजून म्हटला होता विषय की बुवा आम्ही दांडेकर बुवा म्हणतात आम्ही पण त्यातलं जाऊ हिरवी तर म्हणतात आम्ही बाजू मांडतो पार्वतीची बाजू मांडून बोला ना आम्ही दांडा आमचा का वाटत मांडायचा आमचं ताटच आहे की नाही म्हणून त्या अनुषंगाने मित्रांनो म्हटलं होतं बुवा मी की म्हणतात आम्ही सुद्धा दांडेकर जाऊ असू तेव्हा तिकडे भोसका भेटून तिथे घालून घ्या चालेल पुरुषाची आता गणाला सुरुवात करतो काय म्हणायचं बघा संकटाच्या या वाटेवर तुझा धार देवा अंधारातल्या जीवाला तुझ प्रकाश देवा भक्तीच्या या फुलानी चरणी वाहतो तुला देवा सुरसुमनाने गणराया आळवितो आशिक मुझे आशिक तूने बनाया वल्ला वल्ला बुवा म्हणतात की तूच माझा एक मित्र आहे म्हणून गण बुवा बस हेमन बुवाच्या चाली बघायच्या मान्य करायच्या भरपूर वेळा सांगितले आपली ते बाजूलायची नाही अजिबात म्हणून गण बुवा लक्ष असू द्या तुमच्या अनुषंगाने सुंदर कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित या व्यासपीठावर केलेला आहे मी माझ्या गणाला सुरुवात करतोय म्हणायचंय काय बघा श्री गणा तू गजानना आळवित तुला नरना आसे लागली भक्ताना ओढ लागली या मना आसे लागली भक्ताना ओढ लागली या मना लवकर या मोरया दर्शन द्या नयना हो लवकर या मोरया दर्शन द्या नयना
माती जाऊर हात जोडून तुला विनंती पडते पावसाची सर पडते पावसाची झाली पेरणी तुझीच करणी सुकला माती जाऊर हात जोडून विनंती तुझला पडते पावसाची सर पडते पावसाची पडते पावसाची लंबोदरा तुझ्या सागरा विनंती करतो तुला या क्षण लंबोदरा तुझ्या सागरा विनवणी करतो तुला या क्षण आस लागली भक्ताना ओढ लागली या मनात आस लागली भक्ताना ओढ लागली या मनात लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या मोरया लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या निसर्ग कोपला मेघा तपला येना लवकर वर किरण कोवळी वारे सरले सारी सृष्टी अंधकार निसर्ग कोपला मेघा तपला येना लवकर वर किरण कोवळी सुटली वारे सृष्टी अंधकार दृष्टी अंधकार दृष्टी अंधकार लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या नयना लवकर या मोरया दर्शन द्या लवकर या मोरया दर्शन द्या नयना वा गण अर्धवट घेतला मित्र म्हणाल यमक गावला नाही पोहाना पुढं आयोजकांचं म्हणणं आहे म्हणून आवडतं घेतोय तुझ्या अप्पानी लाटीला तुझ्या अप्पानी लाटीला तुझ्या अप्पानी लाटीला बोल चुमाने ना मला
रावण बंधू यांच्याकडून बरोबर हा बघा माझी एक स्केच काढलेली आहे. मित्राचे आभार मानतो. मित्रा सदैव यशस्वी हो हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आलेलं पारितोषिक चंद्रकांतजी जोगले आमचे मित्र राहणार भांडू महापौराच्या नेले कारण बुवा वाघ लाकडा झाला होता. ती बुवा विसरली. बुवा चांगल्यांच्या मागणं धाव होती. असू द्या आमचे मित्र आदरणीय ज्यांचा आधार मला होता की या पूर्वीची जी कलाकार मंडळी मी नाचवायचो यांच्या माध्यमातून नाचवायचो. चंद्रकांतजी जोगले साहेब आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. राधाकृष्ण प्रेमात रंगली ही गवळण झाली पाहिजे. पण भावानं माझ्या वेळेअभावी फरमाई सगळ्यांच्या मनात गेलो ना तरी सुद्धा ते दिले बा एका एका ओलीत मध्ये वाजवू नको एकदाच वाजव सगळे गाणी एकदम म्हणत करूया. राधा कृष्ण प्रेमात रंगली दुनिया झाली दिवाणी ही राधा माझ्या हृदयाची राणी आज रामर झाली प्रेम कहाणी. दादू सुहाग म्हातारा झाला तरी गावात काहीच नाही हा शिकारच करतो. ही राधा माझ्या हृदयाची राणी. त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा भोळ यांचं म्हणणं आहे की लवकर या गणराज. सुटला तो वारा बरसल्या धारा मयूर हा नाचतो फुलवून पिसारा सजनी व सुंदरा चढवून लव केल्या गणराज. हो लव केल्या गणराज. शाहीर यांनी या ठिकाणी गवळण सादर सुंदर पद्धतीत केलेला आहे. प्रेम प्रसंग केलेला आहे. त्याप्रमाणे बुवा गवळणची कटिंग देतो. लक्ष सुद्धा शॉर्टकट मध्ये. ये प्यार तो है एक धोखा
का म्हणाले गाणं आहे आपलं. सुंदर गवळण, सुंदर वंश लेखणीचा नादच नाही करायचा. गुरुवर यांना पुन्हा एकदा शाहीर मानाचा पुतळा करतो. वंश गवळण, सुंदर गवळण. बुवा काय म्हणाले बघा. वाट पाहते मी तुझी नंदलाला, तुझ्यासाठी जीव व्याकुळ झाला, कान तुझ्या वाचुनी माझे कोणी नाही, तुझ माझ्या हो ध्यानी मनी हो. वेडी झाली वृंदावनी तुझी राधा राणी, वेडी झाली वृंदावनी तुझी राधा राणी. सुंदर गवळण, सुंदर बुवा. नाद नाही, विषय सुद्धा बात नाही, पण चिमण बुवा गवळणीची कटिंग देतो गवळणीमध्ये बघा. आज ठासणार बुवा. बुवा म्हणतात की चिमण बुवा माझे तोच एक मित्र आहे आणि खरोखर आदर्श ठेवतो. पण बारी म्हटल्यावर बारी मी तिथं कोणाचा बापूस वाला तरी काही काही नाही म्हणजे पैसे नेणार म्हणजे आम्ही पैसे नेणार फुकट बघाय तू पण 200 200 300 300 रुपयाचे तिकीट घेतलेले आहेत म्हणून गवळण बुवा. वाट पाहतो मी यमुनेच्या तेरी, लहान असून मला बदनाम करते गोकुळ नगरी, तुझा प्रीत सखा तू माझी राधिका, रोज भेटेन कुंजवनी हो. हृदयाची माझ्या राणी राधे, अंतरात ध्यानी मनी जपतो तुला मी. हृदयाची माझ्या राणी राधे, अंतरात ध्यानी मनी राधे. कटिंग जमली ना? थोडी मोडकी दिली हो, जमली काय? हा, हे तांदूळ लावून सगळ्यात जर बघितलं होतं जमल कसं. आम्ही जर म्हणतो तिकडे पण बघा, बरोबर ना? म्हणून गवळण पुढे चल. अमेरा दिनेश मोडक गाव लांजा उपे माझी भाची इचकडून खास मामाच्या आवाजासाठी 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमंड आभारी आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद. तसेच जनो शाहिरांनी गवळण सूत्र केलेले मग त्या अनुषंगानं मी माझ्या गवळणीला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या फक्त चेक. तो काहे प्यार, प्यार तो काहे प्यार. धुंद पडले हे धुके चांदणे लुकलुके, डोळे झाले पारके माझ छळती सारखे, अशी जवळ तू येना सखे. प्रेम रंगू देना गया राधिके हो, प्रेम रंग रंगू देना राधिके. प्रेम रंग रंगू दे
राधिके प्रेम रंग रंगू दे राधिके धन्यवाद मित्रांनो. स्तवन गणाने गौरव झालेली आहे. शाहिरांना माझ्या प्रश्नाची व प्रश्न जुनाच आहे तरी सुद्धा रसिकजन तुमच्या माहितीसाठी कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे त्या भगवंताचं नाव काय व त्या कलियुगात त्यांचं वास्तव्य कुठे हे ठिकाण सांगायचं बुवाने नाव सांगायचंय. शाहिरांचा प्रश्न बुवा लांब असेल तर जवळ या. विषयाचं उत्तराची फोड करतोय माझ्या वाचनातून गेलंय ते उत्तर देतो या ठिकाणी व्यासपीठावर बुवा खोटं बोलणार नाही. शाहिरांचा प्रश्न कोणत्या सद्गुरूंनी साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या धरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूंचं नाव काय. शाहीर प्रश्नाचं उत्तर असं आहे महासंत सद्गुरू माणिक प्रभू महाराज यांनी चोली पातळ नेसून हातात हिरव्या बांगड्या भरून सूर्य नारायणाशी लग्न केलं. हा लौकिक विवाह नसून जीवनाच्या शिवासोबत आत्म्याच्या परमात्म्याशी झालेला आध्यात्मिक विवाह सोहळा आहे असं बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जर
ऐकलात व्यवस्थित नसाल तर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, कागद घेऊन जाऊ शकता. माझ्या माहितीनुसार मी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आलेलं पारितोषिक प्रहर्ष दैत आणि शारीरिक प्रतीक दैत गाव तिवले राजापूर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमंडळ आभार आहोत, ऋणी आहोत, सैफिर आहोत. धन्यवाद. आलेलं पारितोषिक विखारी गोटणे कुंभारवाडी स्वर मुरलीचा दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रविदादा शेलेकर यांच्याकडून 501 रुपयाचं नक्कीच गवळण 2 ओळी म्हणेल. तर पूर्वी प्रश्नपणाला सुरुवात करतो. शॉर्टकट मध्ये काय म्हणायचं बघा. अरे शक्तीपुऱ्याच्या भागात कधी कोणावर चिडलोच नाही. व्यासपीठावर गायन करताना कोणाशी शब्दानं लढलोच नाही. म्हणून विषय बुवा जरासा चिमटा काढून जातो. तर लवकर घेऊया. ध्यान असू दे दरी दार दारा दारा चालेल चालेल चालेल. ध्यान असू दे डोक्यावर हे ऐकून सांगतो या मोर. ध्यान असू दे बोलावर हे ऐकून सांगतो या मोर. कसा जीवाला वाटल बरे ग आतमध्ये गेल्यावर. हे माझं गाणं नाही, हे गाणं माझं नाही, हे ओरिजिनल आहे. म्हणून नेम धरलाय तुझ्यावर दाव उत्तर शोधून खरे. नेम धरलाय तुझ्यावर दाव उत्तर शोधून खरे. मग हो घोड्यावर स्वारे रे तू शक्तीची नार. 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 धन्यवाद. शाहिरांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो. प्रथम फेरी संपली असे जाहीर करतो. आजचा हा सामना ज्यांच्या सुमधुर आवाजात रंगतोय ते म्हणजे आमचे
जिमन बुवा यांचा सत्कार एक 2 मिनिटात करते कर्नल सुनील गंगाराम डावळ साहेब आणि संतोष आंबेकर साहेब एक 2 मिनिटात त्यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या जिमन बुवांसाठी, कारण त्यांच्या तब्येतीप्रमाणे आज या ठिकाणी हे रसिकांची सेवा करण्यासाठी आज या ठिकाणी ते आलेले आहेत. त्याबद्दल जिमन बुवा तुमचे धन्यवाद. इंटरव्हल होणार